झी 24 तास एक पाऊल पुढे। नवरात्राला अवघे 3 दिवस उरलेले आहेत। अशा वेळी मुंबईमध्ये नवरात्राचा उत्साह दिसू लागलाय। मुंबईच्या कुंभारवाड्यात गरबा बनवण्याचं काम अगदी जोरात सुरू आहे। गरबा बनवणाऱ्या कारागिरांच्या कामाविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। नवरात्र आणि दिवाळी या सगळ्या सणांचे रंग सगळ्यात आधी दिसायला सुरुवात होते ती धारावीच्या कुंभारवाड्यामध्ये। मुंबईतल्या सगळ्यात जास्त मातीच्या वस्तू बनवल्या जाणारं हे ठिकाण आहे धारावीचा कुंभारवाडा। आपण बघू शकता दिवाळीच्या आधी पणत्या आणि नवरात्राच्या आधी गरबे बनवण्याचं सगळ्यात मोठं काम जे आहे मुंबईमध्ये ते धारावीच्या कुंभारवाड्यात चालतं। सध्या संपूर्णपणे कुंभारवाड्यात नवरात्रीचे रंग दिसू लागलेले आहेत। आपण बघू शकता हे जे मडकी आहे ज्याला गरबा म्हणतात ते सजवण्याचं काम सुरू आहे। नवरात्राच्या आधीपासून अनेक महिन्या आधीपासून हे गरबे बनवण्याचं काम सुरू होतं आणि जसजशी नवरात्र जवळ येते त्याच्यावरती वेगवेगळ्या कलाकुसरी केल्या जातात। आपण बघू शकता हे जे गरबे आपल्याला समोर दिसत आहेत त्याच्यावरती वेगवेगळे मणी, वेगवेगळ्या जरी, वेगवेगळ्या काचेचे तुकडे याच्या माध्यमातून जरी लावलेले आहेत, लेस लावलेली आहे, याच्या माध्यमातून इकडे सजावट केली जाते। आणि या गरब्यामध्ये नवरात्रामध्ये जेव्हा घटस्थापना होते तेव्हा या गरब्यात माती टाकून त्याच्यामध्ये वेगवेगळी धान्य उगवली जातात आणि त्याची स्थापना केली जाते। असं एक धार्मिक त्याला महत्त्व आहे। गेले काही दिवस धारावीच्या कुंभारवाड्यामध्ये याची लगबग सुरू आहे। गरबे बनवले जातात, जवळजवळ प्रत्येक घरामध्ये इकडे या मातीच्या वस्तू बनवल्या जातात। आपल्यासोबत हे गरबे बनवणारे मातीचे बनवणारी लोक आहेत, त्यांच्याकडून विचारून करूया जे गेले काही दिवस याच्यावरती प्रचंड मेहनत करते आहेत। आप बताइए सर, कितने दिन से आप इसके ऊपर मेहनत कर रहे हो और कितना रिस्पॉन्स मिल रहा है इस पर? हम लोग है ना नवरात्रि आने से 3 महीने पहले शुरुआत कर देते हैं, गरबा का स्टार्ट कर देते हैं। उसके बाद लगातार हम लोग रात दिन मेहनत करते हैं और डेकोर करते हैं। क्या आपकी पूरी फैमिली इसमें लगी होती है डेकोरेशन करने में, मटकी बनाने में? क्या किसके फैमिली का कैसे सपोर्ट रहता है? फैमिली का पूरा सपोर्ट होना चाहिए, नहीं तो अकेला आदमी से नहीं हो सकता है गरबा का ये जो काम करना है। निश्चितच धारावीतल्या कुंभारवाड्यात वर्षभर मातीच्या वस्तू बनवण्याचं काम सुरू असतं, मात्र दिवाळी आणि नवरात्र आल्यावरती त्या कामाला वेग येतो आणि आता नवरात्रीचं काम जोरदार सुरू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि या संपूर्ण कामात या काम करणाऱ्यांना, हे गरबे बनवणाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाचा सहभागही मोठा मिळतो। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाण सोबत पंकज दळवी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।